नगरच्या शेवगावमध्ये निलेश लंकेंसाठी शरद पवारांची जाहीर सभा। काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांचीही सभेला उपस्थिती। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये सभा। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी सभा। बीडमध्ये सिरसमार्ग इथे नारळी सप्ताहाच्या निमित्तानं पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकाच मंचावर। पंकजा मुंडेंकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। बुलढाणा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी घेतली शेतकरी नेते आणि उमेदवार रविकांत तुपकर यांची भेट। निवडणुकीनंतर तुपकरांच्या कार्यालयामध्ये जात चहा घेत दोन्ही नेत्यांनी साधला संवाद। सोलापूरच्या बार्शीमध्ये धाराशिवच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी फडणवीसांची सभा। ही निवडणूक देशाचा नेता निवडण्यासाठी तेव्हा मोदींच्या गॅरंटीला बघून मतदान करण्याचं फडणवीसांचं आवाहन। इंडिया आघाडीमध्ये सगळेच इंजिन, त्यांच्या गाडीला डबा नाही। रणजित सिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माढ्यामध्ये घेतलेल्या सभेतून फडणवीसांचा हल्लाबोल। धाराशिव लोकसभेला मोठा निधी मिळवून देण्यासाठी निवडून द्या। महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे मतदारांना आवाहन। केवळ जॅक अँड टॉमी देण्यासाठी मत देऊ नका। अर्चना पाटील यांचा ओमराजे निंबाळकरांना टोला। धाराशिवमध्ये भावनेचं राजकारण मतदार सहन करणार नाही। मंत्री तानाजी सावंत यांची खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरती टीका। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांना धक्का बसण्याची शक्यता। पवारांचे निकटवर्तीय अभिजित पाटील भाजपच्या मार्गावर असल्याची माहिती। डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटलांकडून धाराशिवच्या अकलूज येथे भाजप उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन। खासदार रणजित निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांची उपस्थिती। बारामतीमध्ये विरोधी पक्षाच्या खासदारांनी 10 वर्षात काहीच काम केलं नाही। अजित पवार यांची सुप्रिया सुळेंवरती टीका। गुजरातमध्ये मोदींच्या गावाशेजारच्या दाहोद गावामध्ये औरंगजेबाचा जन्म झाला, म्हणून मोदींच्या अंगामध्ये औरंगजेब संचारलाय। संजय राऊत यांची मोदींवर टीका। भाजपकडून अजूनही विकासाचा जन्म झाला नाही। एकनाथ शिंदे, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांचं नाव घेत राऊतांचा भाजपवरती हल्लाबोल। महिलांचं मंगळसूत्र गेल्या 10 वर्षांपासून अडचणीत। नोटबंदीमध्ये घर चालवण्यासाठी, कोरोना काळामध्ये पोट भरण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी महिलांनी मंगळसूत्र विकली। पंतप्रधानांच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर। भाजपला संविधान बदलायचे म्हणून त्यांना 400 जागा पाहिजे। शरद पवारांचा भाजपवरती निशाणा। अजित पवार बारामतीमध्ये सगळ्यांना धमक्या देतात। धमक्या देऊन निवडणूक लढवू नका, जनता तुमच्या धमक्यांना भीक घालणार नाही। सासवडमधल्या सभेमध्ये संजय राऊतांचा अजित पवारांवरती निशाणा। शेवगावातील शरद पवार यांच्या सभेच्या पोस्टरवरती गोपीनाथ मुंडे आणि राजू राजडे यांचे फोटो। भाजप नेत्यांचे फोटो वापरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न। भाजपचे पदाधिकारी विष्णुपंत अकोलकर यांचा आरोप। महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी रत्नागिरीमध्ये मनसेची सभा। नितीन सरदेसाई, अविनाश जाधव यांच्यासह अन्य मनसेचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार। अखेर ठाणे लोकसभेची जागा शिंदेंची शिवसेनाच लढणार। ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी मिळणार। एबीपी माझाची सूत्रांना माहिती। वीस मे पर्यंत तरी नाशिकचा उमेदवार जाहीर करा। छगन भुजबळ यांचा महायुतीच्या नेत्यांनाच खोचक टोला। माझ्यामुळे अडलं असेल तर मी दूर जातो, आता तरी निर्णय होईल असं वाटलं होतं, भुजबळांचं वक्तव्य। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। उत्तर मध्य मुंबईमधून अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता।
या संदर्भात लवकरच निर्णय घेतला घेऊ एबीपी माझाशी बोलताना संजय पांडे यांची प्रतिक्रिया। 10 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये सभा। कल्याण भिवंडीमधील लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार। भिवंडीमधील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रामध्ये सभांचा धडाका। सोमवार आणि मंगळवार एकूण 6 सभा घेणार। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून 6 निरीक्षकांची नेमणूक। नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपचे प्रयत्न। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली संघटनात्मक नियुक्ती। भ्रष्टाचारापेक्षा प्रेम चांगलं, पुत्र आणि पुत्री प्रेमामुळे पक्ष फुटला म्हणणाऱ्या अमित शहांना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर। सांगलीमध्ये ओबीसी बहुजन पार्टीचे सांगलीचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवरती शाईफेक। मराठा आणि धनगर समाजाच्या नादी लागू नका, शेंडगेंना पत्रातून इशारा। प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवरती झालेली शाईफेक अतिशय अयोग्य, शेंडगेंना पोलीस संरक्षण दिलं पाहिजे, भुजबळांचं वक्तव्य। अशा पद्धतीने शाईफेक करणं अत्यंत चुकीचं, मात्र राज्यामध्ये मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे। ओबीसी मतं मिळवण्यासाठी काही ठिकाणी स्टंट केले जात आहेत, हा स्टंट असू शकतो, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मैदानात। आमदार विश्वजित कदम आणि आमदार अरुण लाड यांचा चंद्रहार पाटलांच्या सोबत पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचार। वरिष्ठांच्या सूचना असतानाही स्वतःवरचं संकट टाळत सतेज पाटलांनी शाहू महाराजांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं। शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांची टीका। सुषमा अंधारे यांनी 4 तारखेला आमच्यासोबत गुलाल खेळायला यावं। अंधारेंना फक्त तटकरेंची घराणेशाही दिसली, स्वतःच्या पक्षाची घराणेशाही दिसली नाही। सुषमा अंधारेंच्या टीकेला आदिती तटकरे यांचं उत्तर। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळामध्ये 2 वेळा मोफत लस दिली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। तर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लसीमुळे जिवंत राहिलो, फडणवीसांची माहिती। वांद्रे पश्चिमेमध्ये उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ आशिष शेलार यांची पदयात्रा। मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी शेलार यांचा संवाद। होय माझ्यावरती गुन्हे दाखल आहेत अशा आशयाचे बॅनर्स लावत जळगावचे अपक्ष उमेदवार ललित शर्मा यांचा हटके प्रचार। पाणी प्रश्नासाठी केलेल्या आंदोलनावरती आपल्यावरती झालेल्या गुन्ह्यांची माहिती मतदारांना देतोय, शर्मा यांचं स्पष्टीकरण। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील। महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातल्या 4 सभा घेणार। भोरमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सभा होईल, विजय शिवतारेंची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुप्रिया सुळेंचा प्रचार। पुण्यामध्ये सुळेंचा मॉर्निंग वॉक, तळजाई टेकडीवरती नागरिकांशी संवाद। महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आंबेगावमध्ये प्रचाराच्या दरम्यान घेतला क्रिकेट खेळण्याचा आनंद। महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा, सुनेत्रा पवार यांचं मतदारांना आवाहन। सोलापूरच्या बार्शीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची सभा। मुस्लिम बांधवांकडून फडणवीसांचा सत्कार। भांडूपमध्ये पैशांनी भरलेली व्हॅन पोलिसांच्या ताब्यात। रात्री उशिरा सोनापूर सिग्नलवरती नाकाबंदीच्या दरम्यान निवडणूक भरारी पथकाची कारवाई। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी 26 एप्रिल रोजी मतदान संपन्न। 2225 मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन पोलीस बंदोबस्तामध्ये शासकीय गोदामात सील। रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला खिंडार पडण्याची शक्यता। शेकापचे रमेश मोरे उद्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। माणगावमध्ये पत्रकार परिषदेत दिली माहिती।
बीड आणि माजलगावमध्ये मतदान जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाची सायकल रॅली, शासकीय अधिकाऱ्यांसह शहरातील नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांचा रॅलीमध्ये सहभाग. मुंबईमधील कला दिग्दर्शक पंकज चव्हाण यांच्या कारखान्यामध्ये उमेदवारांसाठी प्रचार रथ बनवण्याची लगबग. जवळपास सर्वपक्षीय उमेदवारांसाठी पंकज चव्हाण यांच्याकडून रथ निर्मिती. भाजपच्या नेत्या स्मृती इराणी उद्या अमेठीमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार. त्यापूर्वी अयोध्येमध्ये स्मृती इराणींनी घेतलं प्रभू श्रीरामाचं दर्शन. फार्मसी अभ्यासक्रमाच्या परीक्षेमधून प्रभू श्रीरामांसह काही क्रिकेटपटूंची नावं लिहिणारे 4 विद्यार्थी पास. उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधील वीर बहादूर सिंग विद्यापीठातली घटना. या प्रकरणामध्ये 2 शिक्षकांचं निलंबन. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दुखापत. दुर्गापूरमध्ये हेलिकॉप्टरमध्ये बसत असताना दुखापत झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.